शिर्डीचं देवस्थान जे आहे ते आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेलं तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणची जी संजीवनी साईबाबांची मूर्ती समजलं जातं, हिचं 3D स्कॅनिंग व्हावं, हिचा डेटा साईबाबा संस्थांकडे उपलब्ध असावा, यासाठी शिर्डीतील जे साईबाबा जीवनचरित्रावरील जे अभ्यासक आहेत, प्रमोद आहेर यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केलेला आहे। सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर आहेत। मला सांगा, काय नेमकं ह्या स्कॅनिंग मागचा उद्देश आहे, का करावं लागतं असं तुम्हाला वाटतं? स्कॅनिंग यासाठी करावं लागतं की ही मूर्ती एकदम जगप्रसिद्ध मूर्ती आहे, संजीवन मूर्ती आहे। तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। अशीच मूर्ती पुढच्या पिढ्यांनाही बघायला मिळाली पाहिजे, हा मूळ स्कॅनिंगचा मागचा हेतू आहे। स्कॅनिंग का करावं की कुठली मूर्ती, कुठली वस्तू आहे, तिला एक आयुष्य ठरलेलं असतं, तुटफूट असते, झीज असते, तशी याला पण आहे। ज्यांनी भाऊसाहेब तालिमांनी जी मूर्ती बनवली, त्यांनीसुद्धा संस्थानला त्या 25वा जो वर्धापन दिन होता मूर्ती स्थापनेचा, त्यावेळी सांगितलं आहे की या मूर्तीला जपावं लागेल, तिला झीज होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, तिला गरम पाणी, दही, दूध याचा वापर करू नका। कारण गरम पाण्याने काय होतं, मार्बल जो आहे तो अंगभूत थंड असतो आणि मार्बल थंड असतो आणि गरम पाणी त्यावर ओतल्यावर एक जशी कास तडकते तसं अंतर्गत त्या मूर्तीला इजा होते। तसं जर दही असतं त्यात आम्ल असतं, त्यामुळं सुद्धा मूर्ती ठिसूळ होते। त्यामुळं खरं याची जी हे होऊ शकते, त्याला मूर्तीला इजा होऊ शकते। आणि हे दीर्घकाळ चाललं तर तुम्ही बघा, आत्ता जे 50 वर्षापूर्वीची जी मूर्ती होती, तिचे दाढीचे केसचे बारकावे होते, जे नखांचे बारकावे होते, ते हळूहळू चेंज झाले। तुम्ही जे इथल्या जुन्या माणसांना विचारलं, ज्यांनी मंदिरात काम केलं अशांना, तर ते तुम्हाला समजू शकेल। तालिमांनी पण सांगितलेलं आहे की या मूर्तीला जपावं लागेल। दुसरं, जे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आहे मुंबईचं, त्याचे माजी डायरेक्टर, जे आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय झालं, त्याचे जे डायरेक्टर होते सदाशिव गोरक्षकर, सरकारने त्यांना पद्मश्री दिलेली होती, त्यांनी संस्थांचं म्युझियम वगैरे केलं आहे। त्यांनी संस्थांना लेखी तोंडी स्वरूपात अनेकदा सांगितलं आहे की ह्या मूर्तीची झीज थांबण्यासाठी मी त्यांच्याच हवाल्याने पाठपुरावा केला होता 2006 साली, आणि त्यानंतर साईबाबा संस्थांनी गरम पाण्याचा दुधाचा वापर कमी केला, दही दूध बंद केला आणि गरम पाणी कमी प्रमाणात केलं आहे। तर आजही आता ही मूर्ती कुठल्या तिला आयुष्य असतं, त्यामुळे हिचा डेटा संरक्षित पाहिजे। जर संस्थांना अजून 100 वर्षांनी काही कारणाने मूर्ती बदलायची वेळ आली किंवा जास्त काही इजा झाली किंवा काही नैसर्गिक आपत्ती झाली, अशा वेळी ही मूर्ती पुढच्या पिढ्यांसाठी खूप आवश्यक आहे। म्हणून तिचा डेटा संरक्षित करून ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं, म्हणून मी त्यासाठी हा पाठपुरावा केला। काय वाटतं, हे जे तुम्ही जे म्हणताय की साहेबांच्या मूर्तीला जी थोडीफार प्रमाणात जी झीज झाली आहे, ही कशामुळे झाली असेल? मंगल स्नानाचा परिणाम असू शकतो? नाही, मग कुठलं तुम्ही एखादा धातू जरी घेतला, लोखंडासारखा टणक धातू जरी घेतला आणि त्याला तुम्ही रोज कापडाने जरी घासलं तरी तो उघळतो, तुमच्या लक्षात येईल। कुठली गोष्ट, आता तुम्ही रोज स्नान घालता त्यावेळी टॉवेलने त्याचं घर्षण होतं, वातावरणाचा परिणाम असतो, हे सगळे परिणाम होणार नाही अशी जगात कुठली वस्तू नाही आहे। म्हणजे आता 3D स्कॅनिंग नेमकं कशा पद्धतीने झालं पाहिजे अशी आपली मागणी होती। 3D स्कॅनिंग म्हणजे हेतू एकच आहे की हा जो डेटा आहे हा संस्थांकडं प्रिझर्व पाहिजे। म्हणजे कदाचित जेव्हा मूर्त्या बनवायच्या असेल किंवा संस्थांनी भविष्यात ठरवलं की आपण कुठल्या देवस्थानांना मूर्त्या द्यायच्या, तर सेम अशा ह्या चेहऱ्याच्या, ह्या आकाराच्या म्हणजे आता जेव्हा आपण मार्केटमध्ये मूर्त्या बघतो, ती 1 फुटापर्यंत जरी मूर्ती असली तिला चेहराच नसतो, फक्त एक नाकासारखा भाग काहीतरी दिसतो मध्ये। तर जेव्हा आपण हा डेटा संरक्षित होईल आणि हा डेटा वापरून जर मूर्ती तयार केली, तर आत्ताचा जो चेहरा मूर्तीचा आहे तो 1 इंचाच्या मूर्तीला सुद्धा असा चेहरा दिसेल। मला वाटतं भाविकांच्या दृष्टीने ही खूप बहुमोल आणि खूप श्रद्धेची बाब आहे, म्हणून मला वाटतं तो सर्व हे होणं आवश्यक आहे। हे होते प्रमोद आहे, ज्यांनी साईबाबांच्या मूर्तीला संवर्धन व्हावं यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत। श्रद्धा हीच आहे की आत्ता सध्या साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये जी मूर्ती आहे हिचं संवर्धन व्हावं आणि ह्याच पद्धतीची मूर्ती भविष्यात जर गरज पडली तर हुबेहूब अशीच मूर्ती समाधी मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध व्हावी। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।